नवरा बायकोचं अतूट नातं. नवरा बायकोचं नातं म्हणजे कधी खोल असतं तर कधी न सांगता सगळं काही कळणारं असतं. नवरा आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास तर करतोच, पण त्याचबरोबर कुटुंबाचा तो मोठा आणि भरभक्कम आधार असतो. बायकोसाठी नवरा म्हणजे ऊन वारा पावसापासून संरक्षण करणारा छप्पर असतो. नवरा म्हणजे भल्या मोठ्या घराचा खंबीर असा आधारस्तंभ असतो. बायको ही कधी कमी नसते. म्हणतात बायकांच्या मनात काय चालू असतं हे कळतच नाही. असं जरी असलं तरी बायका ह्या स्वभावाने अत्यंत भरभऱ्या असतात. त्यांना कुठलीही गोष्ट पचत नाही. मीडियापेक्षाही खूप फास्ट. असो, हा मजाकीचा भाग झाला. पण नवरा जितका महत्त्वाचा असतो तेवढंच बायकोसुद्धा असते. बायकोच्या घरातील किंवा कुटुंबातील रोल खूप खूप महत्त्वाचा असतो. हे वेगळे सांगायला नको. घरातील प्रत्येक काम बायकोशिवाय होत नाही. किचनची ती राणी तर असतेच, पण नवऱ्याचं पान बायकोशिवाय हालत नाही. नवरा बायकोला एकमेकांच्या मनातलं ओळखता येत नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण बरीच नवरा बायको एकमेकांचा चेहऱ्यावरचे भाव पाहून सगळं काही समजून घेतात. पण त्याच्या समजत नाही त्या दोघांमध्ये हवा तरच ते शक्य आहे. नाहीतर सारखे कोणाला कारणावरून सतत भांडण वागत होतात राहिले तर मात्र हे मनातलं ओळखता येणार नाही. तुझा आणि संजयचे हे लग्न होऊन 4 महिने झाले होते. सगळं ठीक चालू होतं. पण कधी कधी त्यांच्यात वाद व्हायचे. ते म्हणजे प्रियाला वाटायचं की संजय मला समजूनच घेत नाही. मला काय हवंय काय नको त्याला काही कळतच नाही. आणि संजयला वाटायचं की असं का करते मला काही कळत नाही. नवीन लग्न झाल्यामुळे प्रियाचा स्वप्न होते. तिला तसे संजय बरोबर जगायचं होतं, पण तिला तो समजूनच घेत नव्हता आणि ती पण त्याला समजून घेत नाही असं त्याला वाटायचं. खरं तर तिला सगळं आपलं पाहिजे होतं, पण त्यात सतत नातेवाईकांची लुडबुड असायची. त्यामुळे तिला काही बोलताच यायचं नाही. प्रियाला वाटायचा की रोज घरी स्वयंपाक करण्यापेक्षा सुट्टीच्या दिवशी आपण बाहेर जावे. पण सुट्टी आली की संजयचे नातेवाईक हजर. त्यामुळे तिच्या मनातील भावना जाग्याच्या जागीच कोंजून जायचं आणि तिला स्वयंपाक करून सगळ्यांना जेवणाची ताट वाढून द्यावी लागेल. आणि परत उद्या सकाळी संजयला ऑफिसला जायला उशीर होईल, म्हणून सकाळचा जेवणाची तयारी करावी लागेल. रोज तेच असायचं. त्याने ती कंटाळून गेली. कधी कशावरून तर कधी कशावरून त्यांच्यात वाद व्हायची. प्रियाला संजय सोबत राहावं, 2 प्रेमाच्या गोष्टी सांगाव्या असं वाटायचं. पण संजय ऑफिसमधून आला, चहा घेतला की आपलं कामच करत बसायचं. संध्याकाळी सुद्धा तेच जेवण झालं की फिरायला म्हणून बाहेर जायचं. घरी आला की मित्रांशी फोनवर बोलत बसायचा. प्रियाला खूप राग यायचा. त्यामुळे सुद्धा त्यांचा वाद व्हायचे. ती शेवटी म्हणायची, तुझ्याशी लग्न करून चुकले मी. पण प्रिया कोणत्या कारणामुळे वाद घालत आहे हे संजयला कळतच नाही. कारण ह्या भावना समजून घ्यायच्या असतात, सांगायचे नसतात असं तिला वाटायचं. तिचं हे बरोबरच होतं. हे दोघे कुठेच मिळून जायचे नाही. गेले तर क्वचित एकदा शेजारचा काकूने त्यांना म्हटलं की जायचं दोघी मस्त भाजी वगैरे आणायला. तो बाजाराचा दिवस होता. आता संजयने प्रियाला म्हटलं, चल आपण भाजी आणायला जाऊ. तेव्हा प्रिया बोलली नाही, कारण तिला वाटलं हे बाहेरच्या बाईने सांगितल्यावर मला चल म्हणत आहे, त्याला स्वतःला का कळत नाही, म्हणून ती नाही गेली. संजय बरोबर आणि संजय सुद्धा रागवून चालला गेला. पण प्रिया खूप धीराची होती. आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीये म्हणून तिने कधीही संजयच्या नातेवाईकांचा अपमान केला नाही, की त्यांना कधी उपाशी पाठवलं नाही. जीवनाचा पाहुणचार करूनच पाठवायची. पण तिला ते काहीच म्हणायचं किंवा बोलायचं राहायचं ते ती संजयला बोलायची. तिलाही समजत होतं प्रत्येक व्यक्ती पर्यायाने आपण नवरे म्हणून हे सारखे नसतात. प्रत्येकाचा स्वभाव सारखा नसतो. प्रत्येकाचा अडचणी आणि संसार
सुद्धा सारखा नसतो. त्यामुळे दुसऱ्यांची नवरे जसे वागतात तसंच माझ्याही नवऱ्याने वागलं पाहिजे असं अपेक्षित नाही ठेवता येत. आणि संजयला सुद्धा वाटायचं की प्रियाने माझ्यासाठी असं करावं तसं करावं म्हणून. पण तोही खूप समजूतदार, कधीच काही बोलायचं नाही. पण प्रियाची चिडचिड व्हायची, त्यामुळे त्यांचे वाद व्हायचे. कधी संजय पण बोलून द्यायचा. पण दोघांची एकमेकांवर जीवापाड प्रेम होते म्हणून तर नाते टिकत. लग्नाला 3 वर्षे झाले. आता त्यांना छानशी अशी मुलगी आहे आणि सगळं खूप छान चाललंय. संजय सुद्धा तिला हवा तसं करतो. म्हणजे ती काही त्याला वांगं करायला लावत नाही, पण तिच्या ज्या छोट्या मोठ्या इच्छा होत्या त्या संजय पूर्ण करतो. नातेवाईक येतात, पाहुणचार होतात जातात आणि प्रिया सुद्धा राहण्याची खूप काळजी घेते असते. सगळे छान चालले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.